Hello dear students, in today's lecture we are going to discuss very important concept from this chapter, that is rigilation. Rigilation ही concept थोडंसं नाव वेगळं वाटतंय, but we have observed this phenomenon in our day to day life. आपण रोजच्या लाईफमध्ये देखील ही रिजिलेशनची प्रोसेस ऑब्झर्व करतो. ही प्रोसेस समजण्यासाठी आधी आपण एक ॲक्टिव्हिटी डिस्कस करूया की जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलेली आहे. काय दिलं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तर एक टेबलवरती आपल्याला एक आईस स्लॅब एका स्टँडवरती ठेवायला सांगितलं आहे. सो हा एक सपोज आईस स्लॅब आहे, काचेची बर्फाचा मोठाशी लादी. आता या बर्फाच्या लादीच्या दोन्ही साईड्सना एक दोरी घेतली आपण आणि त्या दोरी, सपोज ही मोठी स्लॅब आहे तर एक दोरी घेतली आपण मेटलची कोणतीही अशी, आणि त्याच्या दोन साईड्सना दोन इक्वल असे वजनं, इक्वल अमाऊंट असणारी वजनं आपण त्या दोरीच्या दोन साईड्सना कनेक्ट केली. आता ही दोन्ही साईडला वजनं असणारी दोरी या आईस स्लॅबवरती आपण प्लेस केली. आता तुम्हाला काय ऑब्झर्व होतं असा क्वेश्चन विचारलेला आहे. जेव्हा आपण ही दोन्ही बाजूला वजन असणारी दोरी ह्या आईस स्लॅबच्या वरती ठेवतो तर ड्यू टू द प्रेशर, आता त्या वजन आहे ना, सो त्या वजनामुळे त्या आईस स्लॅबवरती सम अमाऊंट ऑफ प्रेशर जे आहे ते इंड्यूस होणार. आता त्या प्रेशरमुळं काय होतं बघा स्टुडंट्स, हळूहळू ती जी वायर आहे मेटलची ती बर्फाच्या लादीच्या आतमध्ये हळूहळू जायला लागते, आणि जसं ती वायर आत जात राहील तसा सरफेसचा जो बर्फ आहे तो अगेन, त्याचे दोन तुकडे नाही होणार आहेत, एक लक्षात घ्या. बरेचदा बघा मी शिकवताना जेव्हा असा क्वेश्चन विचारला जातो की काय होईल रे, की त्या बर्फाच्या लादीवरती आपण ती वायर ठेवली आणि ती वायर जशी खाली येत जाईल तसा त्या बर्फाचे दोन तुकडे होतील असे आन्सर्स मला बरेचदा स्टुडंट्स सांगतात. बट तसे दोन तुकडे ह्या बर्फाचे होत नाहीत, हे लक्षात घ्या. काय होतं मग, तर जशी ती वायर पुढे जात जाईल तसा सरफेसवरचा जो बर्फ आहे तो अगेन जोडला जातो, आणि जेव्हा ती वायर पूर्णपणे बॉटमपर्यंत जाईल तेव्हा वरचा बर्फ अगेन जसा आधी होता तसाच तुम्हाला दिसणार आहे, त्याचे दोन तुकडे झालेले दिसत नाहीत. मग काय होतं याच्यामध्ये ॲक्च्युली, तर तिथे जी प्रोसेस होते त्यालाच रिजिलेशन असं म्हणतात. आता ह्या रिजिलेशनच्या प्रोसेसमध्ये स्टुडंट्स काय होतं बघा, वेनेवर वी अप्लाय प्रेशर ऑन आईस, आता ही प्रोसेस आईस स्पेसिफिक आहे म्हणजे बर्फाच्या बाबतीत आपल्याला दिसते. जेव्हा आपण बर्फावरती प्रेशर अप्लाय करतो तर ड्यू टू दॅट अप्लाइड प्रेशर काय होतं, त्या आईसचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होतो. म्हणजेच 0 डिग्रीलाच आईस हा बर्फा म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये पण असतो आणि लिक्विड स्टेटमध्ये पण असतो, हे आपण बघितलेलंच आहे. सो 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर येण्याच्या आधीच स्लाइटली त्याचा मेल्टिंग पॉईंट लो झाल्यामुळं तिथे त्या बर्फाचं पाणी होतं. कुठल्या बर्फाचं पाणी होतं, तर जो आईस त्या वायरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तिथल्याच फक्त. ड्यू टू अप्लाइड प्रेशर दॅट आईस गेट्स कन्व्हर्टेड इन टू वॉटर, अँड व्हेन द प्रेशर इज रिमूव्ड then the melting point of ice is restored to 0 degree and again it will get converted into solid form. म्हणजेच हा जो रिजिलेशनचा इफेक्ट आहे हा टेम्पररी इफेक्ट आहे. जोपर्यंत प्रेशर अप्लाय केलं आहे तोपर्यंत त्याचा मेल्टिंग पॉईंट रिड्यूस झाला, प्रेशर रिमूव्ह केलं की मेल्टिंग पॉईंट रिस्टोर झाला. सो दिस फिनॉमिनन इज कॉल्ड ॲज रिजिलेशन. द मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस ice is decreased below 0 degree Celsius due to applied pressure. Okay, and when the pressure is removed it is again restored.
टू 0 डिग्री सेल्सिअस. आता मेल्टिंग पॉईंट रिड्यूस झाल्यामुळं त्या पर्टिक्युलर भागातला आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आईस इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर आणि परत तुम्ही प्रेशर रिमूव्ह केलं की त्या परत मेल्ट झालेल्या आईसचं कन्व्हर्जन वॉटर जे आहे त्याचं कन्व्हर्जन आईसमध्ये होणार. आता हा जो रिजिलेशनचा फिनॉमिनन आहे, तुम्ही बर्फाचे गोळे बघितलेत ना, बर्फाचे गोळे कसे रे बनवतात, तर ते पहिल्यांदा काय करतात, तो बर्फ आधी खिसून घेतात आणि मग तो जो काही त्याचा शेप असतो, तर काठी असते त्याच्या भोवतीनं ते गुंडाळतात. म्हणजे बर्फ जो आहे तो आपण प्रेस करतो, इजंट इट, आणि तो प्रेस केल्यामुळं काय होतं, तो त्या काठीला बरोबर चिकटून राहतो. तिथे देखील ही रिजिलेशनची प्रोसेस होते. जेव्हा आपण बर्फाला श्रेड करतो, खिसतो, तर तेव्हा त्याचे पार्टिकल्स हे सेपरेट होतात. आता आपण जेव्हा त्याला प्रेशर अप्लाय करणार आहे, तर ड्यू टू दॅट अप्लाइड प्रेशर ते पार्टिकल्स परत जवळ येतात. लिक्विड्समध्ये कन्व्हर्जन झालं, ते पार्टिकल्स जवळ आले आणि परत जेव्हा तुम्ही प्रेशर रिमूव्ह करता, अगेन इट इज रिस्टोर्ड टू आईस. आणि म्हणून ते जरी बर्फाचे तुकडे असतील, जे खीस असतो बर्फाचा, तर तो सेपरेट नाही होत, तो चिकटूनच राहतो. तिथे ही रिजिलेशनची प्रोसेस तुम्हाला बघायला मिळेल. आता ही जी ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म केली, जे आईस स्लॅबवरती, तर त्याच्याशी रिलेटेड तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 64 वरती आय थिंक काही क्वेश्चन्स विचारलेत बघा. आता त्याच्यामध्ये हे तर तुम्हाला कळालं की जसं जशी वायर खाली जात जाईल तशी तशी वरचा जो सरफेसचा बर्फ आहे तो रिस्टोर होणार इन इट्स ओरिजिनल फॉर्म. आता याच्यात तुम्हाला काय प्रश्न विचारलेला आहे की ह्या रिजिलेशनच्या प्रोसेसमध्ये आणि जे आपण लॅटेंट हीट ही कन्सेप्ट बघितली, तर रिजिलेशन आणि लॅटेंट हीट या दोघांच्यामध्ये काही कोरिलेशन आहे का, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सो येस, देर इज अ कोरिलेशन बिटवीन लॅटेंट हीट अँड रिजिलेशन. कसं आहे तर बघा, जेव्हा आपण ती वायर त्या आईसच्या स्लॅबवरती ठेवतो, तर दॅट वायर अप्लाइज सम प्रेशर आणि बघा वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालं म्हणजेच काही अमाऊंट ऑफ हीट त्याला सप्लाय झाली असली पाहिजे ना, तरच त्या बर्फाचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणार. म्हणजेच ती जी वायर आपण ठेवलेली आहे, दॅट वायर सप्लाईज लॅटेंट हीट टू द आईस अँड ड्यू टू दॅट इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू वॉटर. आणि जेव्हा ती वायर तिथून खाली जाते, टेम्पररी आहे ना ती वायर, बर्फाचं पाणी झालं की वायर खाली गेली, आणि जशी वायर खालच्या साईडला गेली तसा अपर साईडचा जो बर्फ आहे तो परत ॲज इट इज झाला. म्हणजेच त्या केसमध्ये काय झालं, ॲज द वायर इज रिमूव्ड ऑर ॲज द वायर गोज डाऊनवर्ड्स, देन लॅटेंट हीट इज रिमूव्ड. वायर लॅटेंट हीट सप्लाय करते, वायर तिथून खाली गेली की लॅटेंट हीट रिमूव्ह होते. म्हणजेच रिजिलेशनच्या प्रोसेसमध्ये लॅटेंट हीटसुद्धा त्याचा स्पेसिफिक रोल हा परफॉर्म करते. बर्फाचं पाणी झालं म्हणजे लॅटेंट हीट सप्लाय झाली, पाण्याचा अगेन बर्फ झाला, लॅटेंट हीट रिमूव्ह झाली. आलं लक्षात. अजून एक क्वेश्चन तिथे विचारलेला आहे की ॲज वी गो ॲट हायर अल्टिट्यूड्स, सरफेसपासून आपण वर जसं जाऊ तसा तसा एखाद्या सबस्टन्सच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटवरती काय इफेक्ट होतो किंवा होतो का, असा क्वेश्चन तिथे विचारलेला आहे. तर तिथे देखील आन्सर असेल येस. ॲज वी गो ॲट हायर अल्टिट्यूड ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस, बरोबर ना, प्रेशर डिक्रीज झालं की त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा देखील रिड्यूस होणार. हे क्वेश्चन्स हे जे आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठेही सापडणार नाहीत. सो हे दोन क्वेश्चन्स आपण इथे डिस्कस केले. रिजिलेशनची जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली. आता बघा याच्यावरती सायंटिफिक रिझनचा देखील क्वेश्चन विचारला जातो की whenever we are making ice gola, then why the shredded ice will not get spread as we compress it. आपण जेव्हा कॉम्प्रेस करतो तो श्रेडेड आईस, तर तो परत नंतर स्प्रेड का होत नाही किंवा त्या स्टिकला का चिकटून राहतो, तर तिथे तुम्ही सांगणार की when the ice is shredded its particles get separated, but when we apply pressure on that ice, then due to rigilation its melting point is reduced and that particular ice will get converted into water for a
short duration of time किंवा for temporarily it will get converted into water, and when the pressure is removed its melting point is restored again and it will get converted into ice. सो रिजिलेशनची कन्सेप्ट लक्षात आली का तुम्हाला, की टेम्पररी रिड्यूस झाला आहे हा मेल्टिंग पॉईंट. कशामुळं, तर अप्लाइड प्रेशरमुळे. प्रेशर रिमूव्ह केलं की मेल्टिंग पॉईंट अगेन 0 डिग्री होणार आणि तो बर्फामध्ये कन्व्हर्ट होणार. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिजिलेशन. आणि त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन तुम्हाला मी सांगितला आहे, ह्याच्यावरती तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन विचारली जात नाही. शॉर्ट नोट जर विचारली तर तुम्ही याच्यामध्ये हे सांगाल आणि एक एक्झाम्पल द्यायचं त्याच्यामध्ये, जे फॉर्मेशन ऑफ आईस गोला तुम्हाला मी सांगितलं त्याचं. सो रिजिलेशनची कन्सेप्ट आज आपली झाली. इथेच आपण थांबतो आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढचा पार्ट डिस्कस करूया.